पहाट झाली. कितीतरी वर्षात प्रथमच पक्ष्यांच्या किलबिलीने जाग आली. मुंबईत ऑक्टोबर हिटचा कडाका सुरू असला तरी गावी हिवाळ्याने आगमन केलेलं. थंडी बोचू लागली तशी गोधडी आणखी घट्ट गुंडाळून घेतली. परंतु अनेक चिंता असणाऱ्या मनुष्याला फार वेळ लोळत पडण्याचं सुख लाभत नाही. झोप हवी हवीशी वाटत असूनही काळजीने उठवलं. रात्री जे काही घडलं ते अंधुकसं आठवत होतं. त्यावेळी ते फार भयानक वाटलं. आता मात्र एखादं दुःस्वप्न पाहिलं असेल असं वाटू लागलं. मी उठून शहाळं शोधू लागलो. ते खाटेखाली नव्हतं तर चक्क समोरच्या जुनाट लाकडी कपाटावर चढून बसलेलं. ते मी नक्कीच तिथे ठेवलं नव्हतं. मग काल रात्री जे पाहिलं ते खरंच तर नसेल. मला ते शहाळं विकणाऱ्या इस्माच्या सूचना आठवल्या. त्याला इतरांच्या नजरेपासून दडवून ठेव, अमावस्येला रीतसर पूजा कर, नैवेद्य दाखव. मी लगेच शेजारी पडलेला मोबाईल उचलला. नेटवर्क नव्हतं, त्याची गरजही नव्हती. मला फक्त कॅलेंडर काढून अमावस्या कधी ते पाहायचं होतं. ती उद्याच होती. म्हणजे त्या इस्माने नेमका मुहूर्त शोधून बायंगी भूताला माझ्या मागे लावलेलं. आधीच आयुष्यात लफडी काय कमी आहेत, त्यात हे आणखी नवीन. मी स्वतःवरच चरफडू लागलो. पण खरंच या बायंग्याने मला श्रीमंत केलं तर शहाळ्यात काहीतरी जादू आहे हे नक्की. एकदा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. त्या दिवशी 1-2 पार्ट्या वाडा पाहायला येऊन गेल्या. सागवानी लाकडाचा मजबूत वाडा, माझ्या आजोबांनी बांधलेला, जवळपास 60-70 वर्ष जुना. तरी अजून 50 वर्ष सहज टिकला असता. फक्त धूळ जळमट काढून थोडी रंगरंगोटी करायला हवी होती. पण पार्ट्यांना ते पटेना. या वाड्याची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यापेक्षा तेवढ्याच खर्चात दुसरा वाडा बांधता येईल असं त्यांचं मत. ते ठरल्यापेक्षा अर्ध्या किमतीला वाडा मागू लागले. त्यात बाबांच्या उपचाराचा खर्च निघाला नसता. बोलणी फिसकटली. उद्या परवा आणखी 1-2 पार्ट्या घेऊन येतो, तुम्ही थांबा आठवडाभर, असं बोलून एजंट पार्टी सोबत निघून गेला. माझी 5 दिवसांची रजा होती. 2 दिवस फुकट गेले आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मी बाजारातून थोडीफार फुलं आणि पूजेचे साहित्य घेऊन आलो. अमावस्या लागली. मी शहाळं घेऊन अडगळीच्या खोलीत गेलो. दार लावलं. एक कोपरा साफसूफ करून पाटावर शहाळं ठेवलं. अबीर गुलाल फुलांनी पूजा मांडली. नेमका कुठला मंत्र किंवा आरती म्हणायची त्याबद्दल साशंक होतो. पण तेवढ्यात शहाळं पाटावर आपसुकच डुगडुगायला लागलं. मी एकदम शहारलो. झटका लागल्यासारखा मागमाग जाऊ लागलो. मोडक्या टेबलाला धडकलो. एक जाडजूड उंदीर ची करत अंगावरून उडी टाकून पळाला. केवढ्यानं दचकलो मी. लक्ष तेवढ्यापुरतं विचलित झालं. पुन्हा समोर पाहतो तर शहाळ्याला रात्रीसारखेच हातपाय आणि धड फुटलेलं आणि आपले तिरके पाय टाकून वेडा वाकडा चालत तो नेमका माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. आज माका निवदाला कोंबडं हवं, उलट्या पिसाचं कालं कोंबडं, चांगलं शिजवून तिखट जाल कर, 2 घटका येल देतो तुका, एकदा का आमुषा सरली तर तुझं काय खरं नाही. बायंग्याने जवळपास धमकीच दिली आणि एकदम त्या बंदिस्त खोलीत धुपासारखा धूर पसरला. त्या धुरात बायंग्या गायब झाला. मी घड्याळात पाहिलं. 10:15 वाजले होते. गावी सगळं लवकर सामसूम होतं. आता या वेळेला उलट्या पिसाचं काळं कोंबडं शोधून त्याची तिखट जाळ सागुती मी कशी करू. आमच्या वाड्याच्या आसपास वस्ती नव्हती. पण इथवर येणाऱ्या पायवाटेवर मध्ये 3-4 घरं रांगेनं लागायची. उलट्या काळ्या पिसांवर पांढरे ठिपके असलेलं एक कोंबडं तिथे दाणे टिपताना दुपारी पाहिलेलं. मी चटकन घराबाहेर पडलो. आधी दुकानात गेलो. ते कुठल्याही क्षणी बंद झालं असतं. दुकानदार दार ढकलणारच होता. नेमका तेव्हाच मी आत शिरलो. आवश्यक ते सर्व सामान पिशवीत घेतलं आणि परतताना थेट त्या घराच्या बांधावरून आत उडी घेतली. आयुष्यात पहिल्यांदा चोरी करत असल्याने उरात धाकधूक होत होतं. त्यांचा खुराडा अंगणातच एका बाजूला होता. मोबाईलच्या उजेडात खिळा अडकवून बंद केलेलं जाळीचं दार उघडलं. मोबाईलच्या उजेडातच काळ्या कोंबड्याला बाहेर खेचलं. पिशवीत कोंबलं. इतर कोंबड्या कलकलाट करू लागल्या. हाताला बोचू लागल्या. पुन्हा खुराड्याचं दार बंद करून बांधाबाहेर उडी घेतली आणि वाड्याकडे धूम ठोकली. धडधडतं काळीच घेऊन वाड्यात शिरलो. आधी दार बंद केले. स्वयंपाकघरात एकच मरतुकडा दिवा होता. जुन्या स्टोव्हमध्ये थोडंफार घासलेट होतं. त्या इतक्याशा उजेडात तो जुना स्टोव्ह पेटवणं, कोंबडी सोलून तिची सागुती शिजवणं हे एक दिव्यच होतं. पण पुढच्या 2-2.5 तासात मी ते कसंबसं पार पाडलं आणि वाफाळत्या कोंबडी रश्श्याचा नैवेद्य खोलीत नेऊन ठेवला.
दार बंद केलं आणि त्यालाच पाठ टेकून बसलो. आतून रात्रभर हाडं चघळायचा आणि रस्सा भुरकायचा आवाज येत होता. तो ऐकत ऐकतच झोप लागली. सकाळी भांडणाच्या आवाजाने झोपमोड झाली. दुरून पुसटशा इरसाल मालवणी शिव्याही ऐकू आल्या. रात्रीचं चौर्यकर्म आठवलं. थोडा घाबरलो, पण पकडला गेला तोच चोर या न्यायाने मी चोर नव्हतो. उठलो आणि आंघोळीला गेलो. सगळं उरकल्यावर चहा प्यायला बाहेर पडण्यापूर्वी कुतूहल म्हणून पुन्हा त्या अडगळीच्या खोलीचं दार उघडलं. आज सागुतीचं पातेलं एका कोपऱ्यात पालथं पडलेलं, चाटून पुसून साफ केलेलं आणि शहाळं दुसऱ्या कोपऱ्यात घरंगळत गेलेलं. मी ते पुन्हा उचलून पाटावर ठेवलं. बांग्याला उलट्या पिसाच्या कोंबड्याचा भोग चढवल्यावर काहीतरी जबरदस्त जादू होईल आणि एका रात्रीत अख्खी खोली पैशांनी नाहीतर सोन्या नाण्याने भरून जाईल अशी अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. हिरमुसला होऊन बाहेर पडलो आणि एसटी डेपोकडे चालत सुटलो. तिथे चहाच्या टपऱ्या होत्या. 2-3 वडापाव चापले असते, मग दुपारच्या जेवणाची गरज भासली नसती. काल बांग्यासाठी कोंबड्याचा बेत केल्यामुळे माझं खर्चाचं गणित बिघडलं होतं. अर्थात कोंबडी चोरीची होती, पण मसाल्याला खर्च होतोच की. परतताना काल जिथून मी कोंबडी ढापली त्या घरासमोर बराच गदारोळ दिसला. अख्खी वाडी तिथे जमली असावी. पोलीस सुद्धा आले होते. उलट्या पिसाच्या एका मरतुकड्या कोंबड्यासाठी हे जरा अतिच झालं. पोलीस बघून माझे मध्यमवर्गीय काळीज एकदम चरकले. काल रात्री कोंबडी ढापताना आपण एखादा पुरावा तर नकळत मागे सोडून आलो नाही याची चुटपुट लागून राहिली. त्या पुराव्याच्या आधारे पोलीस माझ्यापर्यंत पोचतील. कदाचित खुराड्यावर त्यांना माझे फिंगरप्रिंट्सही सापडतील एखाद वेळेस. आता काय करायचं? काळजाची धडधड वाढू लागली. कुठेच रेडिओ वाजत नसताना मला उगाचच दृश्यमचं घुटता हे दम 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 हे गाणं ऐकू येऊ लागलं. तरी मी त्या घरासमोर थांबलो. पूर्ण वाडी तिथे उभी असताना मी एकटा गर्दी टाळून पुढे निघतोय हे कोणी बघितलं असतं तर संशय माझ्यावरच आला असता. कसली गडबड आहे तात्या? काय झालं? मी अगदी मागे उभ्या असलेल्या एका माणसाला विचारलं. चोरी झाली दादा, चोरी. काल रातच्याला तिजोरी खाली केली चोरट्यांनी खोताची. पैसा अडका, सोनं नाणं सगळं लांबवलं, तात्याने उत्तर दिलं. हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला. म्हणजे गडबड उलट्या पिसाच्या कोंबड्यासाठी नव्हती तर. हुश, वाचलो. पण चेहऱ्यावर तसं काही झळकू न देता दुःखाचा खोटा आवाणत म्हटलं, वाईट झालं हो, खूप वाईट झालं. वाईट काय त्यात? गावात नवीन दिसताय. अहो, खोतान पिढ्यान गोरगरिबांना नाडून जमवलेला माल होता सगळा. हपापाचा माल गपापा. कुणी दाखवणार नाही वरून, पण आतून सगळा गाव खुश असेल, तात्याने कुजबुजत सांगितलं. ऐकून मलाही सूक्ष्म समाधान लाभलं. कारण याच खोताने आजोबांच्या पश्चात आजीच्या मागे लागून आमची नदीकाठची आमराई अगदी नाममात्र किमतीला बळकावली होती. आजी मरेपर्यंत खोताच्या नावाने बोटं मोडत असायची. आज तिच्या आत्म्याला समाधान लाभलं असेल. मग काही सुगावा सापडला का पोलिसांना? मी निष्पापपणाचा आव आणत विचारलं. कसलं काय? जणू धुरात न आले आणि धुरात गेले ते. एक होता की दोन काही सांगता यायचं नाही. कुठलं दार उघडलेलं नाही की खिडकी फोडलेली नाही. सकाळी खोतीन बघते तर तिजोरी उघडी आणि माल गायब. पोलिसांना बी काय कळत नाही म्हणून पंचनाम्यात वेळ काढतायत, शेजाऱ्याने उत्तर दिलं. छे, विचित्रच आहे सगळं, असं म्हणून मी तिथून काढता पाय घेतला. वाड्यावर आलो. दार लावून घेतलं. सगळ्या खिडक्याही बंद केल्या. स्वयंपाकघरातून खुडबुड ऐकू आली. काल रात्रीच्या सागुतीची खरकटी भांडी आणि मीठ मसाला तिथे तसाच पडून होता. उंदरांची मजा झाली असेल. ते आवरायला तिथे गेलो आणि समोरचं दृश्य पाहून धक्काच बसला. स्वयंपाकघरातील पितळेची भांडी, नोटांच्या गड्ड्या, सुवर्णमुद्रा, सोन्या चांदीचे दागिने या ऐवजांनी खच्चून भरलेली. हा सगळा खोताच्या तिजोरीतला माल आहे हे सांगण्याची गरज नव्हती. पण त्या चोरांनी तो इथे का लपवला आणि कधी? मी डोकं खाजवत मागची पुढची सगळी दारे आणि खिडक्या तपासल्या. एकही बाहेरून उघडली गेली नव्हती. उघडणं शक्यही नव्हतं. जणू खोताच्या घरातून हा ऐवज जसा धुरात गायब झाला तसाच धुरातून इथे अवतीर्ण झाला असावा. ही बांग्याचीच कृपा. मला एकदम हर्षवायू झाला.
मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा.